भंडारा शासकीय महिला वैद्यकीय नर्सिंग कॉलेजच्या मुलींना पास करून देण्यासाठी शिक्षकांनी शरीर सुखाची मागणी केली आहे। विद्यार्थिनींनी घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितल्यावर पालक महाविद्यालयात येऊन त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे। 5 ते 6 मुलींच्या व्हॉट्सअपवर मेसेज करून शरीर सुखाची मागणी केली आहे। इतकेच नव्हे तर मुलींसोबत अश्लील वर्तन देखील करत असल्याने आज पालकांनी महाविद्यालयात येत शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे। त्यानंतर भंडारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे। तर या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्या शिक्षकाच्या खोलीत सील केले आहे। तर त्यांच्याकडून चार्ज काढण्यात आले असल्याची ही माहिती देण्यात आली आहे। सरांचं वागणुकी थोडी टॉर्चर करण्यात आलं। किरण मुरकुट सर प्रशिक्षण केंद्र भंडारा इथले गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सर होते। त्यांनी माझ्यासोबत थोडं बोलण्याच्या वागणुकीवर उद्धट शब्दामध्ये माझ्यासोबत त्यांनी केलं। आपलं काय बोलले नेमके तुमच्यासोबत? सर मला स्टार्टिंगला म्हणजे मी सरांच्या तेवढं कॉन्टॅक्ट मध्ये होतीच नाही, पण सरांच्या अचानक मला 8/11/2024 मला मेसेज आला, रात्रीचे 9:45 मेसेज आला की तुमचे 5 लोकांचे पेपर कसे गेले। मी सरांना म्हटलं 5 लोकांचं मला नाही माहिती सर, पण माझे तेवढे नाही गेले सर पेपर असं म्हटली। तर सर म्हणे अरे यार असे बोलले यार म्हटले। मग मी म्हटली सर आणखी दुसरा चान्स आहे का? सर म्हणाले तुझं म्हणणं काय आहे, तुझं म्हणणं काय? मी म्हटली काय सर तुझं म्हणणं काय सर तुम्ही सांगा म्हटली। सर काय सांगितलं आणि सर नाही का दुसऱ्या शब्दावर आपले आले, उद्धट लँग्वेज मध्ये आले सर। तर मी सरांचे फक्त मेसेज सीन करून ठेवले आणि स्क्रीनशॉट घेतली, नंतर मी बघितलंच नाही। काय मेसेज करायची सर? सरांनी म्हटलं मला तू येऊन एकांत मध्ये भेट, मी जसं बोलणार तसं करावं लागेल, तुझं पेपर तुला आहे ना, जसं माझ्यासोबत तसं करावं लागेल, आता छोटी आहे का तुला समजत नाही तर। आणि सर मला म्हटले की तू जाऊन आपली ओपन वाली पिंक मला सेंड कर। असं किती मुलीसोबत घडलेलं आहे? आमच्या 2 मुलीसोबत घडलं, ऋतूचा पाल पण आहे। आपल्याकडे ANMच्या 65 मुली आहेत आणि JNMच्या 117 आहेत। अशी प्रत्येक फर्स्ट इयर सेकंड इयर अशा प्रकारे बॅच सुरू असते फायनल। आणि त्यामध्ये आता जशी तक्रार झालेली आहे, मला कॉल आला, तुम्ही आणि एसीएस आम्ही दोघेही आलो। याच्यामध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे की प्रिन्सिपाल जे किरण मुरकुट म्हणून आहे, जे इन्चार्ज प्रिन्सिपाल आहेत, त्यांनी त्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे मेसेज केलेले आहेत आणि ते मेसेज त्यांनी आपल्या पालकांना दाखवून आज त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की हे आम्हाला मेसेज करून टॉर्चर करतात बा। त्याबद्दल आपण आज जे इथं पोलीसला बोलवलं त्याला आम्ही पोलीसच्या हवाले केलं आणि आता त्याचे जे मेसेजचे प्रिंट काढून ते सुद्धा पोलीसला दिलेले आहे। आणि हे त्यांची जी चेंबर आहे, हे चेंबरमध्ये जे काही हे आहे डॉक्युमेंट वगैरे जे काही असतील ते सर्व आम्ही म्हणजे एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सील करायला लावत आहोत। आणि हे सील केल्यानंतर जी चौकशी आहे ती चौकशी समितीमार्फत चौकशी करतो आणि त्याला ह्या पदावरून आता तात्काळ मी खाली करत आहे, त्याचा चार्ज मी दुसऱ्याला देत आहे आणि त्याला पुढील कारवाई त्याच्यावरती करण्यात यावी यासाठी मी शासनाला आजच्या आज मी प्रस्ताव सादर करीत आहे। किती मुलींसोबत सर असा प्रकार घडलेला आहे? आता ज्या मुली सांगितलेल्या आहे त्या 2 मुलींसोबत असा प्रकार घडला म्हणून त्या आता स्वतःच सांगितल्या की 2 मुलींना त्यांनी व्हॉट्सअप केलेला आहे आणि त्यांचे प्रिंट सुद्धा त्यांनी सादर केलेले आहे। हे मुटकुरे जे आहेत हे सर प्रिन्सिपल आहेत, हे किती वर्षापासून इथं आहेत? हे पहिले ते हे म्हणजे सरळ सेवा भरतीमध्ये ट्युटर म्हणून पोस्टेड झालेले होते। ते ट्युटरचा जो कालावधी होता प्रोबेशनचा, तो प्रोबेशनचा कालावधी संपल्यानंतर याच्यापूर्वी आम्ही तो येण्यापूर्वी आम्ही दुसऱ्याला चार्ज दिलेला होता, रेखा मेश्राम म्हणून होत्या इन्चार्ज, त्यांना चार्ज दिलेला होता। परंतु हे आम्हाला वरून लेटर आलेलं आहे की प्रथम प्राधान्य जे ट्युटर राहतात त्या ट्युटरला देण्यात यावं म्हणून त्यांचा चार्ज, रेखा यांचा चार्ज काढून त्या ट्युटरला आपण इन्चार्ज केलेला आहे आणि रेग्युलर पोस्टिंग प्रिन्सिपालची अजून इथं झालेली नाही आहे। हे जे मुटकुरे सर ते किती दिवसापासून कार्यरत आहेत? हे 2 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे। सर या प्रकरणात काही आता FIR दाखल वगैरे करण्यात आले? ते पोलीस यंत्रणा करते FIR दाखल करणे किंवा त्यांना कोणती कलम लावणे त्यांच्यावरती, हे पोलीस यंत्रणा ऑलरेडी त्यांना घेऊन गेलेली आहे।
ती त्यांच्यावरती कारवाई करणार. आणि जे आमचं डिपार्टमेंटल जे आहे, डिपार्टमेंटलसाठी आम्ही चौकशी समिती आता चौकशी करू आणि तो प्रपोजल आम्ही शासनाला पाठवतो आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार वर्ग 3चा कर्मचारी आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठ कार्यालयाला आहे. आणि आमच्या कार्यालयाकडून आम्ही आता चौकशी करून तात्काळ तो चौकशीचा अहवाल आहे तो आम्ही पाठवतो. आणि आता तात्काळ मी त्याला या इन्चार्ज पदावरून कमी केलेला आहे. त्यांचं जे कक्ष आहे याला सील लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, काय नेमकं? नाही, आपल्या पालकांची मागणी आहे की ह्या कक्षाला सील लावा आणि याच्यामध्ये काही डॉक्युमेंट असतील किंवा काही जे तक्रारी केलेल्या आहेत किंवा त्यांचे काही कागदपत्र मिळतील, याच्यातून इकडे तिकडे गहाळ झालेलं व्हायला नको यासाठी आम्ही ते सील करत आहोत की यांच्या काही म्हणजे कोणते पुन्हा डॉक्युमेंट आहेत, कोणते लेटर पाठवलेले आहेत, का केलेले आहेत यांनी, हे सगळे पडताळून बघासाठी आम्ही ते सील करतो. पेपरमध्ये पास करून देतो म्हणून अशी त्यांची म्हणजे ते चॅटिंग होती म्हणतात. नेमकं मुलींसोबत हे किती मुलींसोबत असं घडले असेल सर? नाही, आपण तर आता आपल्याला 2 मुलींनी तक्रार केलेली तेवढंच आपण हे करतो. आता सगळ्या मुलीचे जेव्हा बयान घेऊन तेव्हाच माहीत होईल आपल्याला की यांनी किती मुलीसोबत अशी म्हणजे मेसेजेस केलेले आहे किंवा चॅटिंग केलेली आहे. हे आता तर तात्काळ सांगता येणार नाही की किती मुलीसोबत त्यांनी असे मेसेजेस केलेले आहे.